माडे तीन. नमस्कार, मी तेजपाल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात साडेमाडे तीन मध्ये. तुम्हाला म्हटलं नव्हतं हा संपूर्ण कुटुंबाचा शो आहे म्हणून. बघा केवढं मोठं कुटुंब जमलं इथं. अरे पण सगळ्या वहिनी आणि काकी मावशी झाल्यात की काय? अरे आमचे दादा लोक कुठे आहेत? हात वर करा. हा आहेत आहेत आहेत. हा तुम्हाला म्हटलं नव्हतं हा कार्यक्रम संपूर्ण कुटुंबाचा आहे म्हणून. असंच एक कुटुंब आपल्या सोबत आलेलं आहे ज्याचं नाव आहे सप्तगिरी अपार्टमेंट्स, सेक्टर नंबर 9, वाशी, नवी मुंबई येथे. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या कार्यक्रमाला साडेमाडे तीनला. साडेमाडे तीन मध्ये आपण सर्वात पहिल्यांदा ठराविक क्रमांकाची टोकन्स देणार आहोत आणि या टोकन्स मधून निवडणार आहोत आपण 3 स्पर्धक. चला तर मग टोकन्स वाटूयात. चला पाहूयात कोण आहेत आपले 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपल्याबरोबर पहिला राऊंड अंदाजे किती. आणि पहिले 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी मी इथं खुशीला बोलवलंय. खुशी, या समोरच्या बाउल मधले 3 टोकन्स तुम्हाला काढून दे, पण डोळे मिटून काढून द्यायचे. 1 2 3. पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 31. दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 38. आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 11. अभिनंदन. हे आहेत आपले 3 स्पर्धक. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्या सोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. चला तर यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार, आपलं नाव? क्रांती नलावडे. क्रांतीताई, मला सांगा की तुमच्याकडे आता साडेमाडे तीन हा गेम शो आलेला आहे, तुम्हाला काय वाटतंय? खूप आनंद होतोय, मजा वाटते. कधी खेळलात असा गेम शो? नाही, पहिल्यांदाच सोसायटी मध्ये? फर्स्ट टाइम खेळताय. क्रांतीताई, मला सांगा की तुम्ही काय करता नक्की? जॉब करता? हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहे म्हणजे सगळी घरातली कामं तुम्हीच करता. चहा करता का? हो करतो ना. सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम तुमचं चहा करण्याचं असेल ना? हा, पण मला टिप्स सांगा ना जरा चहा बनवण्याच्या. पाणी घ्यायचं, चायपत्ती पाणी घ्यायचं, चायपत्ती घ्यायची, चहा पावडर घ्यायचं, साखर, दूध उकळवायचं आणि प्यायचं. खूप सोपं असतं ना चहा बनवणं? 5-10 मिनिटं लागते. 5-10 मिनिटं लागतात. पण सगळ्यात सोपं काय, चहा बनवणं सोपं का चहा बनवल्यानंतर ती भांडी घासणं सोपं? चहा बनवणं सोपं, पण भांडी घासणं सोपं नाही. आवडत नाही तुम्हाला? दुसऱ्या स्पर्धकाला भेटूयात. आपलं नाव? नेहा राऊत. नेहा, तू काय करतेस? स्टुडंट आहे. स्टुडंट आहे. काय शिकतेस? काय? बँकिंग अँड इन्शुरन्स. बँकिंग अँड इन्शुरन्स. दबकून राहायला पाहिजे, बँकवाले कधी पण पाठीमागे लागतात. अजून काय काय करतेस? छंद काय? डान्सिंग आणि ऍक्टिंग. ऍक्टिंग म्हणजे डान्स असलं की ऍक्टिंग करावीच लागते, बरोबर. काही केला अनुभव आहे? हो, मी जावई माझा नवसाचा पिक्चर मध्ये थोडा छोटा रोल केलाय. बर, आणि अजून? अजून शोज डान्सचे चालूच असतात. शामकच्या ट्रूप मध्ये आहे. बर, अजून काहीतरी? आम्हाला कळलं काहीतरी इंटरेस्टिंग जे आमच्याशी रिलेटेड आहे. ऍक्टिंग पण कुठे केलीस? कळत नकळत सिरियल मध्ये. कळत नकळत ही झी मराठीवरची जी सिरियल होती तिच्यामध्ये हिनं अभिनय सुद्धा केलेला आहे. कळत नकळतचं टायटल सॉन्ग आमच्यासाठी. नाही, मला गाणं नाही येत. मला डान्सिंग येतं. मग डान्स नाही जमणार. ठीक आहे, कळत नकळत मधली ही अभिनेत्री आपल्या सोबत आज आपलं नशीब आजमावते. भेटूयात पुढच्या स्पर्धकाला. आपलं नाव? माझं नाव चंद्रकांत राऊत. राऊत. पिताश्री. म्हटलं नव्हतं तुम्हाला हा कुटुंबाचा कार्यक्रम आहे म्हणून? अहो, मुलगी आणि वडील एकत्र खेळताना कधी तुम्ही कुठल्या कार्यक्रमात बघितलेत का? म्हणून तर म्हणतोय साडेमाडे तीन मध्ये खूप मजा येणार आहे. बघूयात. क्रांती पण शेजारीच. ती शेजारीच. बर, काय काय करता तुम्ही? माझं एक हॉटेल आहे. हॉटेल कुठे? इथे तुमच्या शेजारी, सप्तगिरीमध्ये. सप्तगिरीमध्येच. काय वाटतंय आज तुम्ही मुली बरोबर तुमचा गेम खेळताय हा सगळा साडेमाडे? आनंद वाटतोय. आनंद वाटतोय. मजा आली. आणि मुलगी जिंकली तर? चांगलंच आहे. आणि तुम्ही जिंकलात तर? अतिउत्तम. अतिउत्तम. पण कोणी जिंकलं तरी घरातच बक्षीस येणार आहे. चला तर सुरुवात करूयात आपल्या अंदाजे किती या पहिल्या राऊंडला. हा राऊंड अतिशय सोपा आहे. म्हणजे या राऊंड मध्ये तुम्हाला आम्ही एक वस्तू देणार आहोत. त्या वस्तूची बाजारातील मूळ किंमत तुम्हाला सांगायची. जर तुम्ही मूळ किमतीपर्यंत पोहोचलात किंवा तेवढी जर असेल किंमत तर ती वस्तू तुम्हाला भेट म्हणून आम्ही देणार. ठीक आहे,
पण पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण नशिबाचे फासे आजमावणार आहोत. ज्याचा फासा अधिक असणार आहे तो लावेल पहिल्यांदा बोली. चला तर मग सुरुवात करूयात. होय करूया. क्रांतीताई पहिल्यांदा फासे टाका. क्रांतीताईंना मिळाले 3 अंक. नेहाला मिळाले 5 अंक. एक मिनिट. आपल्या देवतेचं शकुनी मामांचं नीट स्मरण करा. त्यांना फासे खूप जास्त पडायचे. करा. 6. क्या बात. शकुनी मामा तुम्हाला पावलेले आहेत. याचा अर्थ पहिल्यांदा बोली लावतात आपले राऊत काका, त्यानंतर नेहा आणि त्यानंतर आपल्या क्रांतीताई. चला तर बोली लावूयात, पण त्या अगोदर जाणून घेऊयात आजचा प्रॉडक्ट काय आहे ते. आणि आजचा प्रॉडक्ट आहे इलेक्ट्रिक केटल. म्हणजे ज्याच्यावर तुम्ही चहाही बनवू शकता, दूधही तापवू शकता आणि कॉफीही बनवू शकता आणि ती सर्व सुद्धा करू शकता. त्याचबरोबर हायजेनिक प्लेट्स असल्यामुळं हा खराब सुद्धा होऊ शकत नाही. चला पाहूयात या इलेक्ट्रिक केटलची कोण किती बोली लावतात ते. सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतात राऊत काका. 1100 रुपये. नक्की 1100 रुपये किंमत असेल का जास्त असेल? कमी असेल. किती अंदाज काय? 400, 425, 900, 800. इकडे काय वाटतंय? 850. तुमच्या मिसेस 850 म्हणतात. 750. आजी तुमचा काय अंदाज? 1000 रुपये. बघा काका 1100 रुपये किंमत सांगितली तुम्ही. 100 रुपये कमी केली. तुम्हाला काय वाटतंय बरोबर असेल त्यांचं. किती असेल किंमत? 1100 रुपये. 1100 रुपये फिक्स करायची. होय फिक्स करायची. नक्की. नक्की. चला तर मग फिक्स करून टाकूयात. राऊत काकांनी या किटलची किंमत सांगितलेली आहे 1100 रुपये. पाहूयात नेहा किती सांगतेय. नेहा काय अंदाज? बाबांनी 1100 रुपये किंमत सांगितलेली आहे. ती किंमत तुला सांगता येणार नाही. दुसरी किंमत अंदाजे 750. 750. कधी शॉपिंगला गेलीस? नाही ना, तोच मेन प्रॉब्लेम आहे. कपड्याची शॉपिंग येते ह्याची नाही येत. हा मग पुढच्या वेळेला जीन्स पॅन्ट इथं ठेवल्या पाहिजे, टॉप्स ठेवले पाहिजेत. इकडे काय वाटतंय तुम्हाला अंदाज? मागे दादा 1250. 150. काय शे. इकडे काय वाटतंय? 900. आईने सांगितलंय 900. काय वाटतं तुला? जास्त असेल. या किटलची फायनल किंमत सांग. 1500. 1500 रुपये फिक्स करायची ही किंमत. हो. चला तर मग फिक्स करूयात. नेहाने या इलेक्ट्रिक किटलची किंमत सांगितलेली आहे 1500 रुपये. बघूयात क्रांतीताई किती सांगतात. 1200. 1200. 1100, 1500 नंतर 1200. काय वाटते बाकीच्यांना? 900. काय वाटते क्रांतीताई? वाजले की 12 वाजून देऊ नका. नीट विचार करून सांगा. 1200. 1200. चला ही किंमत फिक्स करून टाकूयात. आपल्या 3ही स्पर्धकांनी या इलेक्ट्रिक किटलची किंमत सांगितलेली आहे. राऊत काकांनी सांगितलेली किंमत आहे 1100 रुपये. त्यानंतर नेहानी सांगितलेली किंमत आहे 1500 रुपये आणि क्रांतीताईंनी सांगितलेली किंमत आहे 1200 रुपये. आणि या इलेक्ट्रिक किटलची किंमत आहे 895 रुपये. म्हणजे या किटलचे विजेता ठरलेत राऊत काका. त्यांनी सांगितलेली किंमत होती 1100, जी 895च्या जवळ जाते. अभिनंदन काका. आपल्या पहिल्या राऊंडचे अंदाजे किती राऊंडचे विनर ठरलेत राऊत काका. वळूयात दुसऱ्या राऊंडकडे म्हणजे सुपरमार्केट राऊंडकडे.